चालू श्री क्षेत्र नागतळा देवस्थान या दर्शनाला लोकप्रिय देवस्थान असल्यामुळं आपण पण जाणार आहे आणि आजचा तिसरा सोमवार आहे, त्यामुळे आपण सुद्धा चाललो या देवस्थानचं दर्शन घ्यायला. तुम्ही पण चला. सांगताल किती दिवसापासून तुम्ही नारळ विकायला येतो तिथं? 10 वर्षापासून येतो इथे विकायला. चांगली यात्रा बित्रा भरते आणि मस्त म्हणजे मस्त धंदा बिंदा होतो. जे बोलतो ते होतं तिथे, म्हणजे असं जे नावसाला बोलतो तेच. आता काय सांगता येईल नाही आपल्याला. 5-10 लाख 5-10 लाख सगळे हळूपाळीची पब्लिक येते तिथे. काय सांगताल? यात्रा आहे आज. यात्रा म्हणजे श्रावणी सोमवारची यात्रा आहे आणि आमच्या दर सोमवारी गर्दी असते इथं, पण श्रावणी सोमवारी 3ऱ्या सोमवारी यात्रा असते. आणि हळूपाळ्यातली म्हणजे आष्टी, पाटोदा, शिरूर सर्व 4ही तालुक्यातून पाथर्डी, नगर खूप लोक इथं जमतात यात्रेकरता. आम्ही वनेवाडीचे म्हणजे किती लोक आलेत? आमच्या गावातून शक्यतो समजा गावच येतं, पूर्ण गाव. ह्या देवावर श्रद्धा म्हणजे अशी आहे आमची की जे आपण मागतो ती पूर्ण इच्छा होती. ह्या देवाबाबतीत काय सांगावं म्हणजे कमीच पडतंय, सांगायचं कमी पडतंय. कारण की हे मंदिर आहे ना, स्वयंभू मंदिर आहे, त्याच्यामुळे सांगायला कमीच पडणार. आम्ही काय सांगताल? काय आता दरवर्षीप्रमाणे नागनाथाची जत्रा असते. भरपूर समाज येतो, जवळजवळ पश्चिम महाराष्ट्र, बांगलादेश, तिकडं आंध्र प्रदेश, कर्नाटक, नागपूर, त्यासाठीचे सर्व लोक येतात. आमचं बाबावर विश्वास आहे, बाबाची श्रद्धा आहे, नागनाथावर भक्ती, बाबांची पूर्णपणे भक्ती. आम्ही जवळपास खेड्यापाड्याची सर्व मंडळी देवासाठी नागनाथाच्या भाविक सगळे पूर्ण भाविक म्हणून येतात. हे नागनाथ देवस्थानचे पायक आहेत. गेले जवळजवळ 200-300 वर्षापासून म्हणजे विश्वास आहे. हे हजारो वर्षाचं मंदिर आहे आणि जवळजवळ 40 वर्षापासून या बाबा ह्या गडावर कार्यरत आहेत. गणेशगडे विश्वासी समाजाचा नागनाथ देवस्थान बाबांचे म्हणजे गुरु आहेत. नागनाथ देवस्थान बाबा ह्या गादीवर विराजमान आहेत. काशीनाथ महंत काशीनाथ महाराज, गुरुवारी काशीनाथ महाराज. अंदाजे परिसरातले जवळजवळ 30-35 खेड्यातले आलेच. पूर्ण आष्टी तालुका, पाथर्डी तालुका,
नगर जिल्हा, बीड जिल्हा, पण पश्चिम महाराष्ट्र, नगर, कर्नाटक, आंध्र प्रदेश हे पूर्ण महाराष्ट्रातले लोक आलेले आहेत आज यात्रेला. दरवर्षीप्रमाणे सालावादप्रमाणे यात्रेचा कार्यक्रम दर सोमवारी म्हणजे तिसऱ्या सोमवारी असतो. श्रावण महिन्याला तिसरा सोमवारी कार्यक्रम असतो हा इथं. लाभ घेऊन गेलेले आहेत. यानंतरही आपण पुढच्या वर्षीही आपण नवनवीन प्रयोग करणार आहोत. ह्या प्रयोगामध्ये जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त भक्तांनी सहभाग घ्यायचा आहे. प्रसादाचा कार्यक्रम हा दरवर्षी राहणार आहे. जास्तीत जास्त प्रसाद आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद. दिलीप तुकाराम सांगळे 51 रुपये देणगी दिली. धन्यवाद. भगवान दासू जाधव, भगवान दासू तर आज श्रावणातील तिसरा सोमवारी तर नागनाथ देवस्थान या यात्रेनिमित्त लाखो भाविक भक्तांचे इथं आगमन झाले. त्यांची पुरेपूर व्यवस्था केली आहे. मंदिरात प्रसाद हे त्या गोष्टी समजा पोलीस बंदोबस्त व्यवस्थित काम करते. भाविकांचे कुठल्याही प्रकारचे हाल नाही हो नाही का. यासाठी त्यात पावसाने बी भरपूर साथ दिली. व्यवस्थित यात्रा पार पडली. कुठल्या यात्रेकरूचे कुठले हाल वगैरे होत नाहीत. नागरिक म्हणून त्यांची आम्ही काळजी घेऊ. हो ठेवलं आहे ना. मंदिरामध्ये साबुदाणा, खिचडी, केळी, काय असेल ते प्रसाद, पाणीची सगळी व्यवस्था केली तिथे नाही का. गावकऱ्यांनी सगळं व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे गावामध्ये. आता हे मंदिर ते पुरातन मंदिर आहे. याच्यात कुठं रेकॉर्ड नाही आहे या मंदिराचं. म्हणजे कधीचं आहे काय काय कोणी सांगू शकत नाही कधीपासून आहे काय नाही का. हे तर पुरातन आहे म्हणजे याची इतिहासात नोंद आहे. असं काय प्रॉपर कधी आहे काय असं काय हे माहीत नाही. हां नवस वगैरे हे आहे प्रत्यक्षात उतरतो. मंदिराचं पावित्र्य, तिथं तलावे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे म्हणजे नाही का. कुठलाही भाविक भक्त आलेले बी आम्हाला प्रोत्साहन देतात नाही का. नाही माझ्या जीवनातल्या घटना आणि देवाकडे मागणे म्हणजे असं देवाचं नाव घेतलं ना तर आम्हाला कुठली गोष्ट कमी नाही पडली. आता पण कुठं अडचण येईल ना तिथं आम्ही देवाचं नाव घेतो आहे. त्याच्यावर चाललं आहे आमचं सगळं. बाबाविषयी बोलायचं म्हणजे आम्ही तिथपर्यंत नाही म्हणजे बोलू शकत नाही त्यांच्याविषयी काय. म्हणजे ते शब्द कमी पडतात आमचे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे. आणि प्रसिद्ध असून याची ख्याती पण दूरवर गेलेली आहे. मी जवळपास 15 ते 16 वर्षापासून आम्ही दरवर्षाला इथं दर्शनासाठी येत असतो. आम्ही बीड जिल्हा आष्टी तालुक्याचे आहेत. दामणगावाखाली राळसंगी ते दोन नागतळा म्हणजे आमचं दैवतच आहे म्हणायची. हे नागतळ्याला आम्ही दरवर्षी येत असतो देवाच्या दर्शनाकरता. मध्ये येतो. नागतळ्याला महाराज आहेत. हे खूप तपश्चर्य वरिष्ठ महाराज आहेत. त्यांच्या दर्शनाला गणेशगड हे दैवत म्हणजे शेषनारायणाचा अवतार असल्यामुळं ईद आम्ही नेहमी येत होतो ना. सोमवार असल्यामुळं आम्ही यात्रा बी आहे
आम्ही दर्शनाकरता आलो. गावाकडून 100-200 लोक आले. आम्ही धामणगाव राळसंगी आमचा आष्टी तालुका आहे. आमचं कुळदैवत म्हणलं तरी चालन. इथं श्रावणी सोमवार हा प्रत्येक वर्षी एवढीच यात्रा भरते. आणि हा देवस्थान म्हणजे असं आहे की इथं परंपरा म्हणजे हे खूप वर्षापासून रामायणापासून चालू आहे. तेव्हापासून लोकांच्या श्रद्धेने लोक इथं येतात भाविक म्हणून. आणि इथले महाराज आहेत काशीनाथ महाराज म्हणून, त्यांची पण ह्या गावावर याच्यामध्ये या तालुक्यामध्ये चांगले गड आहे इथं गणेशगड म्हणून. त्यांच्या या मार्गदर्शनाखाली सगळी यात्रा चालते. इतिहास म्हणजे असा आहे साहेब, पांडवाच्या काळामध्ये सत्ययुगामध्ये अर्जुन ज्यावेळेस वनवासात गेलेला होते त्यावेळेस ही आंघोळ तळ्यावर केलेली आहे. आणि तळ्यावर आंघोळ केल्यानंतर लोभावंती शेषनारायणाच्या पोरी होत्या, त्यांच्याशी सणभोग झाला. ते इराकीला बगरू भन म्हणून शिनी पोऱ्या झाला. इथं मानवरला त्यांची लढाई झाली. त्यावेळेस पाताळात बाण मारून शिनी शेषनारायण वर आलेला आहे. तर इथं हे अवतार म्हणजे खास शेषनारायणाचा अवतार ह्याच नागताळेवर.